students, welcome back to Chate Group of Education. In previous video, we have completed our first topic, that is basic concepts in geometry. In this topic, we have discussed the concept, which concept? Distance, betweenness, conditional statement and types of the proofs. Okay, we have already completed our first topic in our previous video. Now we will start our next topic, which is nothing but the parallel lines. Okay, all of us are familiar with parallel lines. We have discussed or we have learned the basic of this topic in our 8th standard. ओके, 8वी मध्ये पण हा टॉपिक आपण बघितलेला आहे. इथं कुठला होता? पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल. त्याच्यामध्ये बेसिक पार्ट याच्यातला आपण बघितलेला होता. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज द मिनिंग ऑफ पॅरलल लाईन्स? पॅरलल लाईन्स म्हणजे काय? ओके, आता इफ आय हॅव ड्रॉ हियर टू लाईन्स, सपोज लाईन L अँड लाईन M. ओके, आता सपोज ह्या दोन लाईन्स पॅरलल कधी म्हणू शकतो आपण? इफ टू कोप्लॅनर लाईन. कोप्लॅनर म्हणजे काय? एका सेम प्लेन वरती. आता हा ब्लॅकबोर्ड म्हणजे काय? प्लेन आहे. ओके, तर टू कोप्लॅनर लाईन्स which does not intersect each other are nothing but the parallel lines. दोन कंडिशन्स काय आहेत? त्या दोन्ही लाईन्स एका प्लेन मधल्या पाहिजेत. आता सपोज हा ब्लॅकबोर्ड म्हणजे काय? याला प्लेन झाला, तर ह्या प्लेन मध्ये ह्या दोन लाईन्स आहेत की नाही? आहेत. ओके, आणि दुसरी कंडिशन काय? की ह्या दोन लाईन्स इंटरसेक्ट होता कामा नये. तर त्या दोन लाईन्सना काय म्हणू शकतो आपण? पॅरलल लाईन्स. समजलं? इफ two lines are coplanar and does not intersect each other, then these two lines are parallel lines. Okay, आता याची ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय? If a line intersect two lines at two different point, then this line is nothing but a transversal of these two lines. दोन लाईन्स ना, दोन डिस्टिंक्ट लाईन्स ना, दोन डिफरंट पॉइंट मध्ये जी लाईन इंटरसेक्ट करते त्या लाईनला काय म्हणतो आपण? ट्रान्सव्हर्सल. समजलं? अ लाईन विच इज कोप्लॅनर, सॉरी, इफ टू लाईन्स आर कोप्लॅनर and does not intersect each other, then these two lines are parallel lines. A line which intersect two distinct lines in two distinct points, then this line is nothing but the transversal. Okay, now we will discuss the angles which are formed by two lines and their transversal. Okay, थोडीशी डायग्राम मोठी ड्रॉ करूयात आपण इथं. सपोज दोन लाईन्स आहेत, लाईन L, लाईन M. Suppose there are two lines which are coplanar, line L, line M, and line N is their transversal. Due to these two lines and this transversal, there are 8 angles created. या दोन लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल मुळे 8 अँगल्स क्रिएट होतात. सपोज इथं आपण त्यांना नाव देऊन टाकूयात अल्फाबेट्स मध्ये. सपोज दिस इज A, B, C, D आणि इथं कुठले झाले? E, F, G, H. Okay, total 8 angles are found due to two lines and this transversal. Okay, आता त्याच्यातल्या कुठल्या कुठल्या पेअर्स आहेत बघूयात. आपण 8th मध्ये पण शिकलेलो आहोत. कुठल्या पेअर्स मिळतात आपल्याला? करस्पॉन्डिंग अँगलच्या मिळतात, अल्टरनेट अँगलच्या मिळतात, इंटेरियर अँगलच्या मिळतात. ओके, तर अल्टरनेट मध्ये दोन टाइपचे येतात, इंटेरियर अल्टरनेट अँड एक्सटेरियर अल्टरनेट. आता या डायग्राम वरून कुठले कुठले अँगल्स येतात बघूया. फर्स्ट, पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. ओके, तर पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स याच्यामध्ये 4 पेअर्स मिळणार आहेत. करस्पॉन्डिंग ह्या लाईन ट्रान्सव्हर्सलच्या सेम साइडला आणि सेम पोझिशन ऑफ लाईन, म्हणजे अपर किंवा बिलो, अबव किंवा बिलो. आता इथं कुठलं येणार आहे? ए ला करस्पॉन्डिंग कुठला येणार आहे? ई. अँगल ए कॉमा अँगल ई. सेकंड,
अँगल बी ला करस्पॉन्डिंग कुठला येणार आहे, अँगल एफ. थर्ड, अँगल सी ला कुठला करस्पॉन्डिंग येणार आहे, अँगल जी. आणि फोर्थ, अँगल डी अँड अँगल एच. समजलं, करस्पॉन्डिंग अँगल ए ला ई, बी ला एफ, सी ला जी आणि डी ला एच. ह्या कसल्या पेअर्स झाल्या, पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. ओके. नाव आता बघूयात इंटेरियर अँगल्स. इंटेरियर अँगल्स, इंटेरियर म्हणजे कुठे असणार, इनसाइडला, दोन लाईनच्या इनसाइडला, आतल्या साइडला जे असतात ते कशामध्ये येणार आहेत, इंटेरियर अँगल्स. अँड सेम साइड ऑफ अ ट्रान्सव्हर्सल, इन बिटवीन या दोन लाईनच्या आणि सेम साइड ऑफ अ ट्रान्सव्हर्सल, म्हणजे आयदर राईट ऑर लेफ्ट. आता पहिली पेअर म्हटलं तर कुठली येईल, अँगल सी अँड अँगल एफ. हे दोन अँगल्स. फर्स्ट पेअर येईल अँगल सी अँगल एफ. आणि दुसरी पेअर कुठली येईल सांगा, अँगल डी अँड अँगल ई. दिस इज द सेकंड पेअर, अँगल डी कॉमा अँगल ई. ओके. नेक्स्ट आता कुठले अँगल राहतात आपले, अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल मध्ये दोन टाइपचे येतात, इंटेरियर अल्टरनेट, एक्सटेरियर अल्टरनेट. ओके. नाव थर्ड इज अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल्स त्यातला पार्ट ए कुठला आहे, इंटेरियर अल्टरनेट. इंटेरियर. ओके. आता इंटेरियरच्या दोन पेअर्स मिळतील आपल्याला. आता इंटेरियर म्हणजे ह्या लाईनच्या इनसाइडला आणि एक्सटेरियर म्हणजे ह्या लाईनच्या आउटसाइडला एक्सटेरियर मधले जे अँगल्स असतील ते अँगल्स येणार त्याच्यामध्ये. आता इंटेरियर मध्ये बघा, आता आपण झेड शॉर्ट टर्म साठी झेड बघितला होता. असे झेड मध्ये जे दोन अँगल्स येतात ते कसले येतात, इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. ओके. इनसाइडला एक अँगल एका साइडला येतो ट्रान्सव्हर्सलचा, दुसरा दुसऱ्या साइडला येतो, दुसऱ्या लाईननी क्रिएट झालेला. मग कुठला येणार, अँगल सी अँड अँगल ई. अँगल सी कॉमा अँगल ई. नेक्स्ट बघा, आता कुठला उरली मग, डी एफ. सेकंड पेअर कुठली आली, अँगल डी अँगल एफ. समजलं, हे काय झालं, इंटेरियर आतल्या साइडला आहेत, लाईनच्या इन बिटवीनला आहे. ओके. आपल्याला दुसरी कुठली बघायची, त्याच्यामधलेच एक्सटेरियर अँगल्स बघायचे आहेत. नेक्स्ट बघा, एक्सटेरियर. एक्सटेरियर म्हणजे आउटसाइडला. आता या साइडला एक आला तर इथं कुठला येणार आहे, अँगल बी. आणि अँगल बी ला एक्सटेरियर मध्ये कुठला येणार आहे, अँगल एच. समजलं. त्यातली फर्स्ट पेअर येईल अँगल बी कॉमा अँगल एच. सेकंड कुठली येईल बघा, अँगल ए घेतला तर अँगल जी. एक्सटेरियरला ऑन डिफरंट साइड ऑफ अ ट्रान्सव्हर्सल. त्याचे आर्म्स जे आहेत ते काय आले, अपोजिट साइडला आले आणि सेम ट्रान्सव्हर्सलचे एक आर्म आलेले. म्हणजे कुठला येणार, अँगल ए कॉमा अँगल जी. समजलं. ड्यू टू टू लाईन्स डिड नॉट बी अ पॅरलल. लाईन्स पॅरलल्स पाहिजेत असं नाही, कुठल्याही दोन लाईन्स आणि एक ट्रान्सव्हर्सल, याच्यामुळे टोटल 8 अँगल्स क्रिएट होतात. इथं आपण त्याला नाव दिलेत ए बी सी डी ई एफ जी एच. आणि त्यातल्या अँगल मधले करस्पॉन्डिंग अँगल्सच्या पेअर लिहिलेत अल्टरनेट अँगल्सच्या. त्याच्यामध्ये इंटेरियर अल्टरनेट, एक्सटेरियर अल्टरनेट आणि इंटेरियर अँगल, त्याच्या दोन पेअर्स लिहिलेल्या आहेत. ओके. इफ वी ऑब्झर्व द सेम डायग्राम हिअर, अँगल ए अँड अँगल बी हे दोन कसले अँगल झाले, अँगल्स इन लिनियर पेअर. तर दोन अँगल्स हे अँगल्स इन लिनियर पेअर असतील तर ते काय येतात, सप्लिमेंटरी. तर सप्लिमेंटरी म्हणजे काय, त्या दोन्ही अँगलच्या मेजरची सम ही किती येते, 180 डिग्री. ओके. मीन्स एक गोष्ट लक्षात ठेवा, अँगल्स इन लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. नेक्स्ट याच्यातली एक पेअर कशाची, करस्पॉन्डिंग अँगलची एक पेअर ही जर कॉन्ग्रुएंट मिळाली, म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं असं जर असेल तर अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ई, असं जर असेल तर रिमेनिंग सगळ्या पेअर्स
of corresponding angles are also congruent. मग उरलेल्या सगळ्या पेअर्स मधले अँगल्स हे काय येतात, कॉन्ग्रुएंट येतात. समजलं. सिमिलरली इफ a pair of interior angle on same side of a transversal is supplementary, means एका साइडची इंटेरियर अँगल्सची सम ही 180 जर मिळाली तर उरलेली पेअर कशाची, इंटेरियर अँगल्सची, ती सुद्धा काय मिळते, सप्लिमेंटरी. समजलं. नेक्स्ट सिमिलरली फॉर अल्टरनेट अँगल, इफ अ पेअर ऑफ अल्टरनेट अँगल इज congruent, then the remaining pairs of alternate angles are also congruent. समजलं. जे इंटेरियर अँगल साठी फक्त सप्लिमेंटरी यायला हवं, अल्टरनेट अँगल आणि करस्पॉन्डिंग अँगल साठी कॉन्ग्रुएंट यायला पाहिजे. ओके, तर ते काय होणार आहेत, रिमेनिंग पेअर्स सुद्धा कॉन्ग्रुएंट किंवा सप्लिमेंटरी येणार आहेत. समजलं. टू कोप्लानर लाईन विच डज नॉट इंटरसेक्ट इच अदर are nothing but the parallel lines. Okay, now we will discuss our first theorem of this topic. पहिला थेरम याच्यामधला आपण बघूया, इंटेरियर अँगल थेरम. इंटेरियर अँगल थेरम, थेरमचं नाव आहे इंटेरियर अँगल थेरम. थेरमचं स्टेटमेंट बघा काय दिलंय. बिफोर मुव्हिंग टू थेरम, फर्स्ट वी विल रिवाइज दॅट युक्लिड्स फिफ्थ पॉस्ट्युलेट. जे फिफ्थ पॉस्ट्युलेट ऑलरेडी आपण पॉस्ट्युलेट या पॉइंट मध्ये फर्स्ट टॉपिक मध्ये डिस्क्राइब केलेलं होतं, तेच आपण परत एकदा रिवाइज करूया. ओके, इफ द सम ऑफ इंटेरियर अँगल्स on same side of a transversal formed by two lines is less than two right angles, then the lines produced in that direction will intersect each other. असं ते पॉस्ट्युलेट होतं. तुम्हाला डिस्क्राइब करून सांगते. ह्या दोन लाइन्स यांनी क्रिएट केलेले आणि ही ट्रान्सव्हर्सल यांनी क्रिएट केलेले इंटेरियर अँगल्स कुठले आले, ए बी on same side of a transversal, यांची सम ही लेस दॅन टू राईट अँगल्स. टू राईट अँगल्स म्हणजे 180, लेस दॅन 180 आले म्हणजे काय, ए प्लस बी इज लेस दॅन 180 डिग्री. असं जर आपल्याला मिळालं तर ह्या दोन लाईन्स ह्या डायरेक्शन मध्ये प्रोड्यूस झालेल्या, ज्या डायरेक्शन मध्ये अँगल्स आहेत त्या, ते दोन लाईन्स काय होतील, इंटरसेक्ट इन दॅट डायरेक्शन. This is nothing but the Euclid's fifth postulate, which we are going to use to prove the interior angle theorem. Okay. Now, first we write statement. See here, if two parallel lines are intersected by a transversal, then the interior angles on same side of a transversal are supplementary. Supplementary means sum is 180 degree. Okay, काय म्हणलंय, if two parallel lines are, दोन पॅरलल लाइन्स ला इंटरसेक्ट केले. कुणी इंटरसेक्ट केले, बाय अ ट्रान्सव्हर्सल, एका ट्रान्सव्हर्सलने, देन the interior angles on, कशावरचे इंटेरियर अँगल्स, ऑन सेम साइड ऑफ अ ट्रान्सव्हर्सल आर सप्लिमेंटरी. ओके, फर्स्ट वी ड्रॉ अ डायग्राम. पहिल्यांदा दिलेल्या पार्ट वरून डायग्राम ड्रॉ करूया. ओके, हियर टू पॅरलल लाइन्स, सपोज लाइन L and line M.
त्याला काय दिली आहे, एक ट्रान्सव्हर्सल दिली आहे. म्हणजे कुठली घेऊयात, सपोज एन, दोन पॅरलल लाईन्स गिवन काय आहे, म्हणजे अँटीसिडंट टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय अ ट्रान्सव्हर्सल. म्हणजे काय होणार, लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम ऑन ट्रान्सव्हर्सल लाईन एन किंवा एन. ओके, हे झालं गिवन पार्ट. आता आपल्याला पाहिजेत इंटेरियर अँगल्स. आता इंटेरियर अँगलची पेअर इथं इथं एक येणार आहे, इकडे इकडे येणार. आपण त्या इंटेरियर अँगल्सना नाव देऊन टाकूयात. सपोज ए बी सी डी. ओके, चल आता आपण कुठल्या सिक्वेन्सनी जातो, गिवन टू प्रूव्ह प्रूफ. ओके, आता गिवन काय येणार सांगा. गिवन म्हणजे डायग्राम मध्ये जे दिसतंय त्याच्यावरून गिवन पार्ट आपल्याला इथे राईट डाऊन करायचा आहे. ओके, आता दिलंय काय ऑलरेडी, लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम ऑन ट्रान्सव्हर्सल एन. ऑन ट्रान्सव्हर्सल एन. अजून काय दिलंय ह्याच्यामध्ये डायग्राम मध्ये, ए कॉमा बी अँड सी कॉमा डी आर द इंटेरियर अँगल्स. त्यातले ए आणि बी हे एका साइड मधले, सी आणि डी हे अदर साइड वरचे. ओके, अँगल ए कॉमा अँगल बी आर इंटेरियर अँगल्स on one side and angle C and angle D are interior angles on other side. ओके, ही झाली गिवन इन्फॉर्मेशन. आपल्याला प्रूव्ह काय करायचंय, यातली एक पेअर ही काय आहे, सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी मीन्स तर सम इज 180. ओके, आता नेक्स्ट काय लिहितोय आपण, टू प्रूव्ह. काय प्रूव्ह करायचंय आपल्याला, अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल्स टू 180 डिग्री. हे झालं फर्स्ट पार्ट. आणि सेकंड काय प्रूव्ह करायचं आहे, अँगल सी प्लस अँगल डी इज इक्वल्स टू 180 डिग्री. सेम साइड मध्ये काय, आयदर राईट हँड साइड और लेफ्ट हँड साइडचा पार्ट त्याची सम किती यायला पाहिजे, 180. इथपर्यंत समजलं. दिलेल्या स्टेटमेंट वरून डायग्राम ड्रॉ केली, डायग्राम वरून गिवन टू प्रूव्ह लिहिलं. ओके, ना वी विल मूव्ह टुवर्ड द प्रूफ. ओके, आता आपण प्रूफ कडे वळूयात. हियर वी आर गोइंग टू कन्सिडर 3 पॉसिबिलिटीज. ओके, तर प्रूफ कडे लक्ष द्या. Proof. Here we are going to consider 3 possibilities. Okay, let us consider 3 possibilities. Okay, 3 possibilities आपण कन्सिडर करतोय इथं. आता 3 possibilities कशा, a प्लस बी हे मला एक्झॅक्ट काय प्रूव्ह करायचंय, 180. ओके, म्हणून आपण 180 शी रिलेटेड 3 पॉसिबिलिटीज घेतोय. आयदर काय असेल, अँगल ए प्लस अँगल बी ही सम लेस दॅन 180 असेल, ग्रेटर दॅन 180 असेल, किंवा एक्झॅक्टली 180 डिग्री असेल. समजलं काय येईल मग, फर्स्ट अँगल ए प्लस अँगल बी इज लेस दॅन 180 डिग्री. सेकंड, अँगल ए प्लस अँगल बी is greater than 180 degree, and third possibility is angle A plus angle B is equals to 180 degree. तर इनडायरेक्ट टाइपचं प्रूफ आहे. ह्या 3 पॉसिबिलिटीज मधून ह्या 2 पॉसिबिलिटीज इलिमिनेट झाल्या तर काय मिळेल आपल्याला, अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल्स टू 180 डिग्री. समजलं. नाव कन्सिडर our first possibility, that is angle A plus angle B is less than 180 degree. ओके, आता बिफोर दिस थेरम आपण काय केलं होतं, युक्लिडचं 5th पॉस्टुलेट काय केलं होतं, डिस्क्राईब केलं. ओके, काय होतं त्याच्यात, इंटेरियर अँगल्स
formed by two lines and a transversal on same side of a transversal, याची सम ही लेस दॅन 180 आली तर त्या लाइन्स या डायरेक्शन मध्ये ज्या प्रोड्यूस होतील त्या काय होणार आहेत, इंटरसेक्ट होणार आहेत. मग इथं पण काय कन्सिडर केलं आपण, अँगल ए प्लस अँगल बी इज लेस दॅन 180 डिग्री. मीन्स अकॉर्डिंग टू युक्लिड्स फिफ्थ पॉस्टुलेट काय होणार आहे, लाइन एल अँड लाइन एम will intersect each other. Okay, therefore according to Euclid's postulate or Euclid's fifth postulate, line L and line M will intersect each other. ओके, पण घेतलंय काय की दोन लाईन्स ह्या पॅरलल आहेत, मग त्या इंटरसेक्ट होतील का, नाही होणार. इंटरसेक्ट झाला तर पॅरलल राहतील का, नाहीत राहणार. पण ऑलरेडी तुम्हाला दिले ना लाईन्स, काय दिले, पॅरलल दिले. मग इज इट पॉसिबल दॅट लाईन्स विल इंटरसेक्ट इच अदर? नो, देअरफॉर दिस इज इम्पॉसिबल. दिस इज इम्पॉसिबल. ओके, म्हणजे पहिली कंडिशन आपल्याकडून इलिमिनेट झाली, कारण लाइन्स ह्या इंटरसेक्ट होऊ शकत नाही. ओके, नाउ वी विल कन्सिडर अवर सेकंड पॉसिबिलिटी. कन्सिडर, काय कंडिशन घेतोय, अँगल ए प्लस अँगल बी इज ग्रेटर दॅन 180 डिग्री. ओके, दोघांची सम ही 180 पेक्षा जास्त आहे असं सपोज करूया. आता इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर आता अँगल ए अँगल डी हे कसले अँगल्स झाले, अँगल्स इन लिनियर पेअर. ओके, अँगल सी अँगल बी हे दोन कसले अँगल्स झाले, अँगल्स इन लिनियर पेअर. मग ते अँगल्स कसले येणार, सप्लिमेंटरी. मग काय येईल बघा, अँगल ए प्लस अँगल डी is equals to 180 degree. Same angle C plus angle B is equals to 180 degree. दोन्हीला combined reason काय येणार आहे, angles in linear pair. Angles in linear pair. Okay, आपण हे जर दोन्ही इक्वेशन्स ऍड केले तर 180 plus 180 हे किती होईल, 360. ओके, now we will add these two equations. मग काय येईल आपल्याला, अँगल ए प्लस अँगल डी प्लस अँगल सी प्लस अँगल बी इज इक्वल्स टू 180 प्लस 180 विच इज इक्वल्स टू 360 डिग्री. ओके, त्यातली आता कंडिशन काय घेतली होती, अँगल ए प्लस बी इज ग्रेटर दॅन 180. आता ए प्लस बी चा एक बंच करूयात, अँगल ए प्लस अँगल बी प्लस हे ब्रॅकेट मध्ये टाकूयात, अँगल सी प्लस अँगल डी इज इक्वल्स टू 360 डिग्री. ओके, ना आता अँगल ए प्लस अँगल बी याचा मेजर किती आहे, ग्रेटर दॅन 180. 180 पेक्षा लार्जर आहे, मोठा आहे. मग कितीही असेल 180 पेक्षा ग्रेटर, तर सी प्लस डी ची व्हॅल्यू काय येणार आहे, 360 मायनस अँगल ए प्लस अँगल बी. काय येणार, देअरफॉर अँगल सी प्लस अँगल डी इज इक्वल्स टू 360 डिग्री मायनस अँगल ए प्लस अँगल बी. हे प्लस होतं, इकडे सगळं काय केलं आपण, टर्म्स सबट्रॅक्ट करून टाकले. ओके, ऍज अँगल ए प्लस बी इज ग्रेटर दॅन 180. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही आता समजण्यासाठी कन्सिडर करा, अँगल ए प्लस अँगल बी ची सम सपोज 200 आहे. ओके, तर सी प्लस डी किती येणार, 360 मायनस 200 म्हणजे किती आलं, 160. म्हणजे 160 म्हणजे काय आलं, लेस दॅन 180. मीन्स काय येणार आहे बघा, ऍज अँगल ए प्लस अँगल बी is greater than 180 degree, angle C plus angle D
is less than 180 degree. समजतंय का? 180 पेक्षा मोठा. तुम्ही कुठल्याही व्हॅल्यू घ्या. इथं 180 पेक्षा मोठा आहे म्हणजे अँगल ए प्लस अँगल बी सपोज करा 260 डिग्री. इथं जर सबस्टिट्यूट केलं 360 मायनस 260 किती आलं 100 मीन्स विच इज अगेन लेस दॅन 180. कुठलीही व्हॅल्यू तुम्ही टाकून बघा त्याचं मेजर सी प्लस डी चं मेजर ऑलवेज काय येणार लेस दॅन 180 डिग्री. ओके. अगेन बाय युक्लिड्स फिफ्थ postulate if angle C plus angle D is less than 180, here angle C and angle D are interior angles formed by two lines on same side of a transversal. Again by fifth postulate काय मिळेल आपल्याला line L and line M will intersect each other. Okay, means next काय येईल therefore by Euclid's postulate line L and line M will intersect each other which is not possible. का पॉसिबल नाही आहे कारण लाइन्स काय दिलेत आपल्याला पॅरलल लाइन्स दिलेल्या आहेत. ओके. देअरफॉर सेकंड पॉसिबिलिटी काय घेतली होती अँगल ए प्लस अँगल बी इज ग्रेटर दॅन 180 डिग्री इज नॉट ट्रू. ओके. पहिली कंडिशन पण नॉट ट्रू आली इम्पॉसिबल आली सेकंड कंडिशन पण नॉट ट्रू आली म्हणजे कुठली कंडिशन प्रूव्ह येणार आहे देअरफॉर अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल्स टू 180 डिग्री इज ट्रू. देअरफॉर अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल्स टू 180 डिग्री इज ट्रू. दिस इज नथिंग बट the proof of type. Which type? Indirect proof. Okay. Here first we have discussed the property of interior angle formed by two parallel lines and their transversal. कुठली प्रॉपर्टी बघितली दोन लाइन्स आणि त्याला जर एका ट्रान्सव्हर्सली इंटरसेक्ट होत असेल तर त्याचे इंटेरियर अँगल्स हे काय येतात सप्लिमेंटरी. प्रूफ एकदा परत डिस्क्राईब करते लक्ष द्या. डायग्राम ड्रॉ केली त्याच्यावरून गिवन टू प्रूव्ह लिहिलं. इनडायरेक्ट प्रूफ या टाइप मधलं प्रूफ आहे त्याच्या अकॉर्डिंग टू 3 पॉसिबिलिटीज कन्सिडर केल्या. अँगल ए प्लस बी लेस दॅन 180 ग्रेटर दॅन 180 आणि एक्झॅक्टली इक्वल टू 180. त्यातली पहिली कंडिशन घेतली लेस दॅन 180 युक्लिड पॉस्ट्युलेट नुसार लाइन्स इंटरसेक्ट होत आहेत म्हणजे ते काय आलं इम्पॉसिबल. सेकंड कंडिशन कन्सिडर केली अगेन आपल्याला काय मिळतं युक्लिड पॉस्ट्युलेट मुळे लाइन्स विल इंटरसेक्ट each other. Okay, therefore obviously third condition is true. This is nothing but a method of indirect proof. The daily task for you to revise the definition of parallel line and revise the interior angle theorem. Thank you.